चा कोइफिशियंट आपल्याला 1 पाहिजे. y इक्वल टू मायनस ax मायनस c डिवाइड बाय b. y इक्वल टू मायनस a बाय b इंटू x मायनस c बाय b. कंपेअर जर केला y इक्वल टू mx प्लस c, x चा कोइफिशियंट काय आहे m. m काय असते, स्लोप असते. इथे x चा कोइफिशियंट आहे मायनस a अपॉन b. लक्षात असू द्या, हे फॉर्म्युला पाठ ठेवा. जर आपल्याला अशी एखादी लाईन दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, त्या लाईनचं जर स्लोप काढायचं असेल तर डायरेक्टली काय करायचं, मायनस a अपॉन b. मायनस a अपॉन b. स्लोप ऑफ द लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू येईल m इक्वल टू मायनस a अपॉन b. तर लक्षात असू द्या, a काय आहे, a आहे कोइफिशियंट ऑफ x, x चा कोइफिशियंट, कोइफिशियंट ऑफ x. आणि b काय आहे, कोइफिशियंट ऑफ y. कोइफिशियंट ऑफ y. तुम्हाला जर कोणी असं दिलं 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 0, या लाईनचा स्लोप काय येईल, m इक्वल टू कोइफिशियंट मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y. या लाईनचा स्लोप डायरेक्टली येईल मायनस 2/3. या लाईनचा स्लोप येईल डायरेक्टली मायनस 2/3. त्यानंतर तुम्हाला जर कोणी अशा प्रकारची लाईन दिलं आणि त्याच्यामधून x इंटरसेप्ट विचारलं किंवा y इंटरसेप्ट विचारलं, तेही आपण काढू शकता. x इंटरसेप्ट ऑफ द लाइन, x intercept of the line ax plus by plus c equal to 0. ते होईल x is equal to किंवा डायरेक्टली x intercept equal to minus of c upon a, minus of c upon a. माइनस ऑफ c काय आहे, कॉन्स्टंट आहे, सेपरेट कॉन्स्टंट, सेपरेट कॉन्स्टंट डिवाइड बाय a आहे कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ x, a आहे कोइफिशियंट ऑफ x. चला लिहून घ्या. त्यानंतर y इंटरसेप्ट जर काढायचं असेल आपल्याला, y इंटरसेप्ट ऑफ द लाइन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. y इंटरसेप्ट a is equal to minus c divided by b, that is equal to minus c काय आहे, सेपरेट कॉन्स्टंट आहे, ते कोण्या व्हेरिएबलला मल्टिप्लाइड नाही, सेपरेट कॉन्स्टंट डिवाइड बाय कॅपिटल B काय आहे, y चा कोइफिशियंट, कोइफिशियंट ऑफ y, कोइफिशियंट ऑफ y माइनस ऑफ सेपरेट कॉन्स्टंट डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y. चला लिहून घ्या. आणि x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट काय असते, जर एखादी लाईन आहे, एखादी लाईन अशी आहे, त्या लाईनचं इक्वेशन जर मी म्हणलो ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे, तर हे राहते x इंटरसेप्ट.
त्याला आपण स्मॉल ए ने डिनोट केल्या. या चॅप्टरचं काल जेव्हा मी इंट्रोडक्शन घेतलो तिथं सांगितलं एक इंटरसेप्ट स्मॉल ए, वाय इंटरसेप्ट स्मॉल बी. तर इथं स्मॉल ए ची व्हॅल्यू एक्स इंटरसेप्ट म्हणजे स्मॉल ए ची व्हॅल्यू काय येते? लाईनचा जर इक्वेशन असा असेल तर एक्स इंटरसेप्ट येईल -c/a -c/a आणि वाय इंटरसेप्ट काय येते? -c/b -c/b. एक्स इंटरसेप्ट हे आहे एक्स इंटरसेप्ट आणि हे आहे वाय इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट आणि लाईनचा जर असं इक्वेशन असेल जनरल फॉर्म किंवा जनरल इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन तर डायरेक्टली आपण असं स्लोप काढू शकता कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. चला लिहून घ्या. यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन acute angle between the lines. आपल्याला दोन लाईन्स जर दिलं, सपोज L1 एक लाईन आहे आणि L2 एक लाईन आहे. हे दोन लाईन तिथं कुठंतरी P पॉइंटला इंटरसेक्ट करत असतील आणि ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात तिथे एक अँगल बनते. सपोज हे ॲक्यूट अँगल असेल थीटा. या L1 आणि L2 लाईन्स मधला ॲक्यूट अँगल असेल थीटा. L1 लाईनचा जर स्लोप मी कन्सिडर केलो M1, L2 लाईनचा स्लोप M2. If M1 and M2 are the slopes of the line, L1 and L2 respectively, and theta is acute angle between them, then tan theta equal to mod of M1 minus M2 whole divided by 1 plus M1 into M2, where M1 into M2 cannot be equal to -1. M1 into M2 चा जर मल्टिप्लिकेशन -1 झाला तर 1 - 1 डिनॉमिनेटर 0. डिनॉमिनेटर जर 0 झालं तर इथं आपल्याला भेटते इन्फिनिटी. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. टॅनची व्हॅल्यू कोण्या अँगलला इन्फिनिटी होते? 90 डिग्रीला इन्फिनिटी होते. तर दोन लाईन्स काय असतात तेव्हा? परपेंडिक्युलर असतात. ॲक्यूट अँगल म्हणजे काय असते? 90 पेक्षा लहान. त्यामुळं M1 आणि M2 कॅनॉट बी इक्वल टू आपण -1 म्हणतो. इथून आपल्याला दोन पॉइंट्स येतात. लाईन्स पॅरलल कधी असतात आणि लाईन्स परपेंडिक्युलर कधी असतात. परपेंडिक्युलरचं तर तुम्हाला समजलंच असेल. M1 into M2 -1 होऊ शकणार. -1 जर झालं तर या जागी आपल्याला इन्फिनिटी येते म्हणजे थिटा येते 90 डिग्री. If the lines are parallel,
if the lines are parallel. जर दोन लाईन्स पॅरलल असतील, L1 आणि L2 पॅरलल आहेत, तर यांच्यामध्ये अँगल काय येते? 0 येते किंवा 180 डिग्री येते. आपण जर 0 कन्सिडर केला, tan 0 काय येते? 0. म्हणजे या जागी आपल्याला 0 आन्सर कधी येते? जेव्हा न्यूमरेटर 0 होऊन जाते. जेव्हा न्यूमरेटर 0 होते तेव्हा या जागी आपल्याला आन्सर 0 येते. न्यूमरेटर कधी 0 होते? m1 minus m2 equal to 0, that is m1 equal to m2. याचाच अर्थ जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय राहतात? सारखे राहतात. लक्षात असू द्या. इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल. नेक्स्ट, if the lines are perpendicular, then product of slope is -1. If the lines are perpendicular then product of slope is -1. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या चॅप्टर मध्ये हे फॉर्म्युले सर्वात महत्त्वाचा, हे फॉर्म्युला खूप जास्त यूज होते. लक्षात असू द्या.